3 लग्न, विनयभंग, बलात्काराचे गुन्हे, इलाक्यातला दबदबा आणि लहानगीवर लैंगिक अत्याचार करून नंतर केलेली हत्या. याआधी 6 गंभीर गुन्हे करूनही आता 7व्यांदा पकडला गेलेला कल्याण मधला विशाल गवळी. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणात लक्ष घातलंय. त्यामुळे आता तो सहजासहजी सुटणार नाहीये. पण मुळात 23 डिसेंबरच्या संध्याकाळी नेमकं घडलं काय? वेषांतर करूनही तो पकडला कसा गेला? त्याचा गुन्हेगारी इतिहास नेमका काय? आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश काय आहेत? सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत. 23 डिसेंबर 2024 ची संध्याकाळ. कल्याण पूर्वेतली लहानगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणायला गेली. बराच वेळ उलटूनही परतली नाही तेव्हा घरातल्यांना काळजी वाटायला लागली. आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली गेली. तिला पाहिलंय का, कुठे दिसली का, असं सगळ्यांना ओळखी पाळखीच्यांना विचारलं गेलं. पण कोणालाच कसलीच माहिती नाहीये. हे पाहून शेवटी आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली. कल्याण पूर्वेतल्या चक्कीनाका भागातली ती 12 वर्षांची मुलगी. पोलिसांनी त्याच दिवशी तपासाला सुरुवात केली. 24 डिसेंबरला म्हणजे अवघ्या 24 तासात कल्याण पडघा रस्त्यावरच्या निर्जन स्थळी एका झुडपामध्ये पोलिसांना एक मृतदेह आढळला. 12-13 वर्षांच्या लहान मुलीचाच तो मृतदेह होता. पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा बेपत्ता असलेल्या लहानगीचाच तो मृतदेह आहे असं निष्पन्न झालं. मुलगी राहत होती त्यापासून 13 किलोमीटर दूर हे ठिकाण होतं. इतक्या दूर नेऊन मुलीची हत्या केली गेली. पोलिसांना भलता संशय आला. मृतदेह तपासणीसाठी पाठवला गेला. तपासणीतून लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात 2 आरोपींची ओळख पटवली. त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला विशाल विकृत प्रवृत्तीचा होता. त्याच्या विरोधात याआधीच 4 विनयभंगाचे गुन्हे नोंदवले गेले होते. कोळशेवाडी पोलीस ठाण्यातच हे गुन्हे दाखल झाले होते. त्याची 3 लग्न झाली होती. सध्या तो 3ऱ्या बायकोबरोबर राहत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय होता. मुलगी राहते त्या परिसरातलं CCTV फुटेजही पोलिसांच्या ताब्यात आलं. ते त्यांनी तपासलं तेव्हा मुलगी बाहेर जाताना दिसली पण परतलेली दिसलीच नाही. त्यातूनच तेव्हा तिथे कोण कोण आलेलं याचाही मागोवा घ्यायला पोलिसांना मदत झाली. शिवाय घटना घडली तेव्हा हा विशाल गवळी घरी नव्हता ही माहिती सुद्धा समोर आली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. पोलीस तपासासाठी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो घरी नव्हता. त्याची बायको साक्षी गवळी घरी होती. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. तिच्या चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. घडलेला पूर्ण प्रकार बायकोने म्हणजे साक्षी गवळीने स्पष्ट केला. नवऱ्याच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत त्याच्या बायकोनेच त्याला मुलीचा विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीसची बायको साक्षीने आपल्या कबुलीत दिलेल्या माहितीनुसार विशालने संध्याकाळी 5च्या दरम्यान या लहानगीला घरात नेलं. मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली. त्यानंतर विशालने एका मोठ्या बॅगमध्ये तिचा मृतदेह टाकून ठेवला. 7 वाजता एका खासगी बँकेत काम करणारी साक्षी घरी आली तेव्हा घडलेला प्रकार त्याने आपल्या बायकोला सांगितला. विशालने केलेलं कृत्य ऐकून अर्थातच साक्षीला धक्का बसला. पण मग दोघांनी घरातलं रक्त पुसलं आणि यानंतर या मृतदेहाचं काय करायचं याबद्दलची योजना आखली. रात्री 8:30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलवून घेतली. 9 वाजता बाबगावच्या दिशेने ते दोघेही रवाना झाले. मृतदेह फेकून दोघं परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून एका बारमधून दारू विकत घेतली. काही मीडिया रिपोर्टचं म्हणणं आहे त्या बारमध्ये बसूनच त्याने दारू प्यायली. तिथून बायकोला घरी पाठवून तो आपल्या बायकोच्या घरी बुलढाण्याला गेला. पण हे दोघंही घराजवळ असलेलं रक्त साफ करायला विसरले होते. पोलिसांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यामुळेच पोलिसांना लवकरात लवकर गुन्हेगाराचा छडा लावणं सोपं गेलं. आता आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून विशालने वेषांतर करायचं ठरवलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथे पोहोचल्यावर विशालने एका सलूनमध्ये जाऊन दाढी केली. बायको साक्षीचं माहेर बुलढाण्याचं. आपल्या सासूरवाडीला तो गेलेला. इथे पोलिसांनी त्याच्या तपासणीसाठीची शोध मोहीम सुरू केली होती. पोलिसांनी विशालच्या सगळ्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. तेव्हा नातेवाईकांच्या चौकशीतून तो बुलढाण्यात असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी
त्यांची पथकं बुलढाण्यात शोध घ्यायला पाठवली. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा विशाल सलूनमधून आपला लुक बदलून बाहेर पडतच होता, पण पोलिसांनी त्याला गाफील असताना पकडलं आणि शेगावमधून तो पकडला गेला. या प्रकरणी शेगाववरून कल्याण क्राईम ब्रँचने त्याला ताब्यात घेतलं. रात्री कागदोपत्री प्रोसेस पूर्ण करून त्याला ठाण्यातल्या नौपाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं. त्यानंतर दुपारी आज त्याला कल्याणमधल्या कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. नंतर दुपारनंतर कल्याण कोळशेवाडी पोलीस त्याला न्यायालयासमोर हजर करणार आहेत आणि यानंतरची माहिती नेमकं त्याच्यावरती किती दिवसांची कोठडी आहे ती समोर येईल. त्याच्या विरोधात याआधी 6 गुन्हे दाखल आहेत. तसंच याआधी त्याला तडीपारही केलं गेलं होतं. विशाल गवळी याच्यावर 2 विनयभंग, मुलांवर लैंगिक अत्याचार, 2 मारहाणी आणि 1 जबर गुन्हा असे अनेक गुन्हे आहेत असंही मीडिया रिपोर्ट्स म्हणतात. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचं समजतंय. आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेश फडणवीसांनी पोलिसांना दिल्याचं समजतंय. शिवाय खासदार श्रीकांत शिंदेंनीही लहानगी राहते त्या भागात भेट दिली तेव्हा परिसरातल्या महिलांनी विशाल गवळीला जबर शिक्षा करण्याची मागणी केली. तो सुटला तर आम्हाला जीव मुठीत घेऊन वावरावं लागेल असं सांगत महिलांनी काळजी व्यक्त केली आहे. नमूद घटनेमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सौ विश्व पानसरे सर यांच्याकडून माहिती मिळाली. तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात सर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडूनही माहिती मिळाली. त्या सर्व माहितीच्या आधारे आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून मिळून आला. परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला. 2 कर्मचारी मिळून 4ही बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहे. सदर घटना काय आहे हे आम्हाला माहिती नाही, परंतु त्यावरती गुन्हा दाखल असून त्याला नुकतीच ठाणे गुन्हे शाखेची टीम पोहोचते पोलीस स्टेशनला. ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे. तर माननीय SP सरांना माहिती देण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं सरांनी ती माहितीवरती ठाणे CP यांनाही दिलेली आहे. आता विशाल गवळी आणि साक्षी गवळी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पण ज्या मित्रांनी विशालला रिक्षा दिली होती त्याचा या गुन्ह्यात सहभाग किती आहे याचा तपास पोलीस करतायत. अर्थातच यातून अजून काही अपडेट समोर येतील. आम्ही तुमच्यापर्यंत त्या सगळ्या अपडेट्स अवश्य पोहोचवू. पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. पाहत रहा लोकमत. धन्यवाद.